च्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि तुम्हाला किती विश्वास आहे की ठाण्याचा जर विचार केला गेला तर साधारणतः किती जागा महायुतीला मिळू शकतील? जर ठाण्याचा ओव्हरऑल डेमोग्राफी आणि त्याची पल्स जेवढी मला कळते त्याच्या हिशोबाने 100 च्या पेक्षा जास्त आपण महायुती म्हणून 100 जागा तरी निश्चितपणे प्राप्त होत आहेत आणि त्याच्याहून जास्त जाण्याची शक्यता ही पूर्णपणे आहे. आणि महापौर कोणाचा असणार? महायुतीचा. ज्याच्या जागा जास्त त्याचा महायुतीचा. बरं, जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्हाला एक राजकीय वारसा वसंत डावखरे यांचा लाभलेला आहे. त्यांचं देखील जरी तर त्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये असले तरी सुद्धा एक मित्रपरिवार हा अक्रॉस द पार्टी लाईन होता. सो त्यांच्या पश्चामध्ये जेव्हा तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की तुम्ही भाजपमध्ये जॉईन झालात, काय नेमकी त्यावेळेची मनस्थिती होती आणि असा कुठला ट्रिगर पॉईंट होता की ज्यावेळी ठरवलं की बस आता लेट्स मूव्ह ऑन? नाही, खरं तर साहेबांच्या अपरोक्ष विदिन NCP प्रचंड प्रमाणात थोडंसं कुरघोड्या सुरू झाल्या होत्या आणि मुळात फडणवीस साहेबांचा स्वभाव हा अतिशय मला कोणालाही कुठल्याही व्यक्तिमत्वाला हा आकर्षक वाटणारा एक व्यक्तिमत्व होता आणि साहेबांचं